अरे काय बोल झालं? ना. हे बघून तुम्हाला काय वाटतं? हो काय फिनिशिंग आहे, मस्त दिसतंय. छे, म्हणजे हा निसर्ग पण कसा विचित्र आहे बघा ना. तुम्हाला ही 2 झाडं तोडावी लागतील साहेब. हो. जर तुम्ही पेस्टिसाइड्स टाकलं तर हे सडून जाईल. सोमन दादा, हा. ती लोक झाड तोडण्याचं प्लॅनिंग करतायत. काय सांगतोयस? जर तुम्हा सगळ्यांची इच्छा असेल तर आपण हे झाड तोडून टाकूया. काय म्हणता सांगा लवकर. अगदी बरोबर. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ह्या झाडाचा फक्त एवढाच भाग आपण तोडायला पाहिजे अहो की साहेब, नाही? पण तेवढेच तोडली तर पुन्हा उगवेल. काय करायचं? बरं, म्हणजे मुळासकट झाड काढणार आहे तुम्ही, हो ना? हा, जर सोमन सर म्हणत असतील तर पूर्ण झाड हा, तोडू. बरोबर. सर, एक गोष्ट सांगू, इतरांच्या बोलण्यावर डोकं हलवण्यापेक्षा स्वतःचे डोकं चालवा. अहो बंधुराज सोमन, लग्न झालेल्यांनाच बायकांच्या भावना कळतात, समजलं? मला सांगा, हे झाड बघून तुम्हाला काय वाटतं? हे कशा प्रकारे दिसतं? हे झाड तोडून टाकलं पाहिजे. इथे मुलं बायका ऑफिसर येत असतात, म्हणून हे सर्टिफिकेटचं झाड तोडलंच पाहिजे. जर का असं काही असेल तर मी स्वतः जबाबदारी घ्यायला तयार आहे. काय म्हणताय? हा? खरंच? हा. बरं, बघूया ना आपण. बघून घे मग. हो. हा, बघून घे ना. कृषी संवाद मध्ये तुमचं स्वागत आहे. एका अनोख्या उपोषण आंदोलनामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. एक कृषी अधिकारी नग्न तपासवणारं झाड तोडण्याविरुद्ध उपोषणावर बसले आहेत, पण आसपासची जनता या उपोषणाला हा त्या विरोध सिमेंटचं करत काम आहे. करायला आला होता ना? जनतेची हो, तोच आहे. हे उपोषण पण हा भारीच आहे. मग हा सिमेंटचं काम करायला कशाला आला होता? पण हे ऑफिसर आपल्या उपोषण एखादा माणूस पैशांसाठी इतका हावरट असतो का?